New problem. Navbharat Company Limited acquired assets of Yuvak Bharat Company Limited on following condition. काय म्हटलेलं आहे? नवभारत कंपनी लिमिटेड acquired assets of युवक भारत कंपनी लिमिटेड ऑन फॉलोइंग कंडिशन. बघतो आपण की खालील कंडिशननुसार नवभारत कंपनी ही काय करतो की युवक भारत कंपनीकडून असेट्स खरेदी करतो. कंडिशन दिलेलं आपल्याला. नंबर 1, टू पे ₹100 in cash for each share in युवक भारत कंपनी लिमिटेड. टू पे ₹600 in cash for each debenture of the युवक भारत company which the debenture holders will accept in full settlement of their debts. Third, 3 shares of ₹100 each at the market price of ₹160 per share in exchange of 1 share in युवक भारत कंपनी. बघतो आपण इथे की नवभारत कंपनी लिमिटेड काय करत आहे की युवक भारत कंपनीकडून असेट्स खरेदी करत आहे आणि असेट खरेदी करत असताना त्याचे जे काही कंडिशन्स होते ते कंडिशन्स आपल्याला दिलेले आहे. त्यानंतर बघतो आपण की बॅलन्स शीट ऑफ युवक भारत कंपनी लिमिटेड इज ॲज फॉलोज. आपल्याला युवक भारत कंपनी लिमिटेडचं बॅलन्स शीट दिलेलं आहे. प्रथम बघूया आपण लायबिलिटी साइड. शेअर कॅपिटल 6,000 shares of ₹500 each. अमाऊंट दिलेला आपल्याला 3 लाख रुपीज. त्यानंतर 1,300 debentures of ₹500 each. अमाऊंट आहे 6,50,000. सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट आहे 2,50,000. एम्प्लॉईज सेविंग अकाउंट्स अमाऊंट आहे 2 लाख. इन्शुरन्स फंड अमाऊंट आहे 2,75,000. अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,25,000. असं आपल्याला लायबिलिटीज दिलेलं आहे. त्यानंतर युवक भारत कंपनी लिमिटेडचं असेट्स बघूया. असेट्स लँड अँड बिल्डिंग्स 11 लाख. फर्निचर 2,50,000. प्लांट 18 लाख. वर्क इन प्रोग्रेस 8,15,000. स्टॉक 1,85,000. सन्ड्री डेप्टर्स 2,70,000. अँड बँक 80,000. असं बघतो आपण की लायबिलिटी साईड आणि असेट साईडची दोन्ही साईडची बेरीज 45 लाख. त्यानंतर समोर दिलेला आहे वेंडर कंपनी डिस्चार्ज इट्स लायबिलिटीज. पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ द युवक भारत कंपनी लिमिटेड. तर या उदाहरणावरून आपल्याला जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ युवक भारत कंपनी लिमिटेड म्हणजेच युवक भारत कंपनी लिमिटेडच्या पुस्तकामध्ये आपल्याला काय जर्नल एंट्रीज द्यावाच आहे. तर बघतो आपण की प्रॉब्लेममध्ये की नवभारत कंपनी लिमिटेड ही काय करत आहे युवक भारत कंपनीकडून असेट्स खरेदी करत आहे. या प्रॉब्लेममध्ये बघतो आपण की काय म्हटलं आहे की एक्वायर्ड असेट्स ऑफ युवक भारत कंपनी लिमिटेड म्हणजेच युवक भारत कंपनीकडून फक्त काय खरेदी करत आहे असेट्स खरेदी करत आहे. आणि त्या बघतो आपण की ते पुढील कंडिशन्स दिलेल्या आहेत. मग ते कंडिशन बघतो की पहिला जो कंडिशन्स आहे टू पे ₹100 इन कॅश फॉर इच शेअर इन युवक भारत कंपनी लिमिटेड.
बघतो आपण की युवक भारत कंपनीकडून काय असेच खरेदी करतो आणि त्या मोबदल्यामध्ये क्रय प्रतिफल देत असतो. तर देत असताना त्यांचे काय टर्म अँड कंडिशन किंवा जे काही अटी असतील ते अटी दिलेल्या आहेत. त्या अटीनुसार बघतो आपण की क्रेता कंपनी टू पे ₹100 इन कॅश फॉर इच शेअर इन युवक भारत कंपनी लिमिटेड. युवक भारत कंपनी लिमिटेडचे प्रत्येक शेअर मागे तो काय करताय ₹100 प्रमाणे तो कॅश पे करताय. त्यामुळे आपण जेव्हा कॅश पेमेंट कॅल्क्युलेट करू तर त्यावेळेस लक्षात घेऊया आपण की विक्रेता कंपनीचं टोटल शेअर्स किती आहेत. तर आपण बॅलन्स शीटमध्ये बघतो आपण की 6000 शेअर्स दिलेले आपल्याला. 6000 शेअर्स पर शेअर्स किती प्रमाणात देतो ₹100 प्रमाणे काय करताय पे करताय. त्यामुळे टोटल शेअर्स किती आहे त्याचे 6000 इंटू ₹100 पर शेअर असं जर केलं आपण 6000 इंटू 100 असं ₹6,00,000 तो काय करेल कॅशच्या स्वरूपात तो पे करेल. त्यानंतर सेकंड दिलेलं होतं आपल्याला टू पे ₹600 इन कॅश फॉर इच डिबेंचर ऑफ द युवक भारत कंपनी. परत तो कॅश पे करताय. कसं पे करताय तर टू पे ₹6,000 इन कॅश फॉर इच डिबेंचर. प्रत्येक डिबेंचरच्या मागे तो किती ₹600 प्रमाणे तो काय करताय कॅश पे करताय. मग परत बघूया की त्याचे टोटल नंबर ऑफ डिबेंचर्स किती आहेत. तर बघतो आपण की बॅलन्स शीटमध्ये डिबेंचर्स आपल्याला दिलेले आहे काय 1300 टोटल डिबेंचर्स आहेत त्याचे 1300 आणि तो काय करताय की पर डिबेंचर्स ₹6 प्रमाणे ₹6000 प्रमाणे काय करताय सॉरी ₹600 प्रमाणे तो पे करताय. त्यामुळे टोटल नंबर ऑफ डिबेंचर्स 1300 इंटू पर डिबेंचर्स किती प्रमाणे 600 प्रमाणे असं जर आपण केलं 1300 इंटू 600 तर टोटल तो कॅश पे करेल ₹7,80,000. आणि त्यानंतर म्हटलं त्यांनी की विच द डिबेंचर होल्डर्स विल एक्सेप्ट इन फुल सेटलमेंट ऑफ देअर डेब्ट्स. आणि त्यांचं डेब्ट जे असेल त्यासाठी सेटलमेंटसाठी ते तयार आहेत. त्यानंतर थर्ड कंडिशन जे होतं 3 shares of ₹100 each at the market price of ₹160 per share in exchange of 1 share in युवक भारत कंपनी लिमिटेड. म्हणजे काय युवक भारत कंपनी लिमिटेडच्या एक शेअरच्या मागे त्याला किती शेअर्स देऊन आलेला आहे 3 शेअर्स. आणि बघतो आपण की पर शेअर्स किती आहे ते ₹100 प्रमाणे आहे. परंतु आज बघतो आपण त्याचं मार्केट प्राइस किती आहे 160. त्यामुळे आपण बघतो की जे अमाऊंट जास्त असेल मार्केट प्राइस जी आहे 160 तर तसं तो 160 प्रमाणे काय करेल तो पे करेल. परंतु आपल्याला काय नंबर ऑफ शेअर्स तो किती इश्यू केला ते आपल्याला प्रथम काढावं लागेल. तर बघतो आपण इथे की युवक भारत कंपनी लिमिटेडचं एक शेअरच्या मागे त्याला तो किती शेअर देत आहे 3 शेअर्स. म्हणजे एकच्या मागे 3 2च्या मागे 6 असं त्याचा रेशिओ असेल. त्यामुळे आपण प्रथम लक्षात घेऊया की युवक भारत कंपनी लिमिटेडचं टोटल शेअर्स किती आहेत. तर टोटल शेअर्स बघतो आपण की बॅलन्स शीटमध्ये त्याच्या 6000 काय त्याचे टोटल शेअर्स आहेत आणि एक शेअरच्या मागे त्याला 3 शेअर्स देत आहे. त्यामुळे काय करू आपण की 6000 इंटू 3 असं तो टोटल नंबर ऑफ शेअर्स तो त्याला इश्यू करताय. जर आपण 6000 गुणिले 3 जर केलं एक शेअरच्या मागे 3 शेअर याप्रमाणे तर आपल्याला नंबर ऑफ शेअर्स मिळतील 18,000. ठीक आहे. त्यामुळे काय करेल की 18,000 शेअर्स तो इश्यू करेल. आणि बघतो आपण की पर शेअर्स किती रुपये प्रमाणे आहे ₹100 प्रमाणे आहे. परंतु तो पे किती प्रमाणे करत आहे त्याची मार्केट प्राइस बघतो आपण आज ₹160 आहे. त्यामुळे 18,000 शेअर्स जे तो इश्यू करताय पर शेअर्स किती प्रमाणे करेल तो मार्केट प्राइस नुसार 160 प्रमाणे म्हणजे 18,000 गुणिला 160 याप्रमाणे बघतो आपण की जे काय अमाऊंट निघतो शेअरचं तेवढी अमाऊंट तो काय करेल शेअरच्या स्वरूपात तो पे करेल. त्यानंतर बॅलन्स शीट दिलं होतं आपल्याला आणि त्यानंतर बॅलन्स शीट नंतर विचारलेला आहे
म्हटलं आहे की वेंडर कंपनी डिस्चार्ज इट्स लायबिलिटीज. आणि इथे बघतो आपण की विक्रेता कंपनीचे जे काय लायबिलिटीज आहेत, एक्सटर्नल लायबिलिटीज, ते डिस्चार्ज कोण आलेला आहे? विक्रेता कंपनी स्वतः. त्यामुळे बघतो आपण की जेवढ्या काय विक्रेता कंपनी स्वतःचे जे काय एक्सटर्नल लायबिलिटीज तो डिस्चार्ज करून राहिला आहे, तेवढे त्याच्या बुक्समध्ये काय एंट्री करू आपण. आणि त्यानंतर शेवटी विचारलं आपला, पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ युवक भारत कंपनी लिमिटेड. आणि यावरून आपल्याला, या उदाहरणावरून, विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये म्हणजेच युवक भारत कंपनी लिमिटेडच्या पुस्तकामध्ये आपल्याला काय करायचं आहे? रोजकीर्द नोंदी द्यावाच आहे. की नवभारत कंपनी लिमिटेड काय करत आहे की युवक भारत कंपनीकडून असेट्स खरेदी करत आहे की नाही. आणि ते असेट्स खरेदी करताना काय खाली आपल्याला काय दिला? कंडिशन दिला. त्या कंडिशनवरती काय करताय? तो असेट्स खरेदी करून राहिलेला आहे. ठीक आहे. मग कंडिशन कुठल्या आहेत? बघतो आपण की असेट तो खरेदी करतो त्यावेळेस त्याचा मोबदला, क्रय प्रतिफल जो असतो तो कुठल्या स्वरूपात तो द्यायला पाहिजे. ते असं दोघांमध्ये काय झालं असतं? ते करार झालेलं असते. तर करारानुसार पहिला जो पॉईंट दिलेला आपल्याला, तो काय करताय की पर शेअर 100 रुपये प्रमाणे तो कॅश पे करताय. पर शेअर 100 रुपये प्रमाणे काय करतात? कॅश पे करताय. म्हणजे कॅश पेमेंट मध्ये आपण घेऊ आपण की पर शेअर 100 रुपये प्रमाणे असे टोटल शेअर्स किती त्याचे 6,000 आहेत. त्यामुळे 6,000 गुणिले 100 असं तो 6 लाख रुपये कॅश पेमेंट करेल. त्यानंतर परत त्यांनी कॅश पेमेंट केलेलं आहे. कसं केलंय ते? की पर डेबेंचर्स 600 रुपये प्रमाणे. मग परत आपण बघूया की टोटल नंबर ऑफ डेबेंचरचे किती आहेत विक्रेता कंपनीचे. तर ते बघतो आपण की 1,300 आहेत. त्यामुळे पर डेबेंचर्स रुपये प्रमाणे तो कॅश पे करताय. त्यामुळे 1,300 गुणिला 600 असं टोटल 7,80,000 रुपीजचं तो कॅश पे करेल. दोन्ही काय आहे? त्याचं कॅश पेमेंट आहे. एक बघतो आपण की पर शेअर 100 रुपये प्रमाणे तो कॅश पे करताय आणि दुसरं जे आहे त्याचं पर डेबेंचर्स 600 रुपीज प्रमाणे तो काय करताय? कॅश पे करताय. त्यानंतर तिसरं जे दिलं होतं की विक्रेता कंपनीच्या 1 शेअरच्या मागे त्याला तो 3 शेअर्स काय करताय? तो इश्यू करताय. आणि बघतो आपण की त्या शेअरची प्राइस जी बघतो आपण की 100 रुपीज प्रमाणे आहे. परंतु त्याचं मार्केट प्राइस किती आहे? त्याचं 160. त्यामुळे तो 160 प्रमाणे पर शेअर्स तो कॅल्क्युलेट करेल. त्यामुळे बघतो आपण इथे की 1 शेअरच्या मागे त्याला 3 शेअर्स देत आहे. तसे बघतो आपण की टोटल शेअर्स किती आहेत? त्याचे 6,000 आहेत. 1 शेअरच्या मागे 3 शेअर्स या रेशोनुसार जर आपण काढलं तर 6,000 ते जे एकूण शेअर्स आहेत. तर 6,000 गुणिले 3 जर केलं तर असं तो 18,000 शेअर्स का करेल? तो त्याला इश्यू करेल. आणि किती प्रमाणे करेल? तो 160 प्रमाणे. त्यामुळे 18,000 गुणिले 160 जर केलं आपण तर आपल्याला त्या शेअरची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. आणि इथे बघतो आपण की जे काय त्याचं एक्सटर्नल लायबिलिटी आहे विक्रेता कंपनीच्या, ते विक्रेता कंपनी स्वतःच काय करतात? ते डिस्चार्ज करत आहे. म्हणजे स्वतःच तो जेवढ्या काय त्याचं देयता होतं दुसऱ्याला द्यायचं, तर तो क्रेता कंपनीला त्याची जबाबदारी न देता तो स्वतः तो काय करतात? तो स्वतः पे करताय. आणि यावरून आपल्याला विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजकीर्द नोंदी द्याव्याच आहे. विचारलेलं आहे की युवक भारत कंपनी लिमिटेडच्या पुस्तकामध्ये आपल्याला रोजकीर्द नोंदी, परंतु रोजकीर्द नोंदी देण्या अगोदर आपल्याला काही वर्किंग नोट करावा लागतो. त्यामध्ये बघतो आपण की कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन. तर प्रथम आपण परचेस कन्सिडरेशन काढून कॅल्क्युलेट करत असतो. आणि त्यानंतर बघतो की जर क्रेता कंपनीचं जर क्रय प्रतिफल देत असतो तर त्याचं मोड ऑफ पेमेंट कॅल्क्युलेट करतो. आणि त्यानंतर नेट असेट्स आपल्याला मिळतो आणि त्याचं पीसी मिळतो. त्यामुळे आपण नेट असेट्स आणि पीसी या दोन व्हॅल्यूचा काय करतो? आपण तुलना करतो, ऑब्झर्व करतो आपण. आणि इथे बघतो परत मग की जर नेट असेट पेक्षा जर पीसी जास्त असेल तर त्याला गुडविल मिळेल. या उलट नेट असेट पेक्षा जर ते पीसी कमी असेल तर त्याला कॅपिटल रिझर्व्ह मिळतो. आणि त्यानंतर आपण मग काय की आपल्याला जे काय विचारलं असेल की क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये या विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजकीर्द नोंदी, ते रोजकीर्द नोंदी आपण देत असतो. प्रॉब्लेम नंबर 11 सोल्युशन.
आपल्याला या उदाहरणामध्ये विचारलं की जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ युवक भारत कंपनी लिमिटेड, परंतु आपण डायरेक्ट जर्नल एंट्री द्यायच्या अगोदर आपण काय करतो, त्याचं कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन काढत असतो. त्यामुळे प्रथम आपण काय करूया, कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन प्रथम आपण परचेस कन्सिडरेशन आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. परचेस कन्सिडरेशन आपण कसं करतो, असेट टेकन ओव्हर लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर. त्यामुळे असेट्स टेकन ओव्हर, मग बघतो आपण इथे की क्रेता कंपनीने सेट टेकन ओव्हर. मग बघतो आपण इथे की क्रेता कंपनी विक्रेता कंपनीकडून कुठली असेट्स त्यांनी खरेदी केलेली आहे. आपण उदाहरण बघितलं, उदाहरणामध्ये म्हटलं आहे की नवभारत कंपनी लिमिटेड ही काय करताय, युवक भारत कंपनीकडून असेट्स खरेदी करताय. मग त्याच्या बॅलन्स शीटमध्ये बघूया आपण युवक भारत कंपनी लिमिटेडचं कुठली कुठली असेट्स आहेत. तर बघतो आपण यामध्ये लँड एंड बिल्डिंग्स, फर्निचर, प्लांट, वर्क इन प्रोग्रेस, स्टॉक, सनरी डेप्टर्स आणि बँक, असं सर्व असेट्स तो काय करताय, खरेदी करताय. आणि खरेदी करत असताना बघतो आपण कुठल्या व्हॅल्यूनुसार, तर बघतो आपण ॲट बुक व्हॅल्यूनुसार तो खरेदी करताय. त्यामुळे आपण टोटल अमाऊंट त्याची टोटल असेट टेकनवर टोटल असेटची आपण अमाऊंट आपण ते आपण लिहू शकतो. असेट टेकन ओव्हर ॲट बुक व्हॅल्यूनुसार टोटल अमाऊंट आहे असेटची ₹45 लाख, किंवा तुम्ही पर्टिक्युलर असेट असं लिहू शकता तुम्ही. त्यानंतर लेस करतो आपण लायबिलिटीज टेकन ओव्हर. आपल्याला उदाहरणामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की क्रेता कंपनी फक्त विक्रेता कंपनी काय खरेदी करत आहे, असेट्स खरेदी करत आहे. आणि विक्रेता कंपनीचे जेवढ्या काय एक्सटर्नल लायबिलिटीज असेल तर विक्रेता कंपनी स्वतःच काय करत आहे, ते डिस्चार्ज करत आहे. त्यामुळे बघतो आपण इथे की क्रेता कंपनी कुठली लायबिलिटीज त्यांनी खरेदी केलेली नाही आहे. त्यामुळे आपण त्याला दाखवूया नील. त्यामुळे असेट टेकन ओव्हर लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर तुम्हाला मिळेल नेट असेट्स. तर ₹45 लाख हे असेल तुमचं नेट असेट्स. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय केलं, नेट असेट कॅल्क्युलेट केलं. त्यानंतर कॅल्क्युलेट करूया आपण मोड ऑफ पेमेंट. कॅल्क्युलेशन ऑफ मोड ऑफ पेमेंट. मग आपण विचार करतो की क्रेता कंपनी विक्रेता कंपनीला क्रय प्रतिफल तो देऊन आलेला आहे, म्हणजे त्याचं पेमेंट तो करून आलेला आहे. तो पेमेंट तो कसं केलेला आहे त्याचं आपण कॅल्क्युलेट करतो आणि टोटल पेमेंट ते काढून घेतो. नंबर 1 त्यांनी काय केलं, कॅश पेमेंट. कॅश पेमेंट उदाहरणामध्ये म्हटलं होतं टू पे ₹100 इन कॅश फॉर each share
इन युवक भारत कंपनी लिमिटेड. बघतो आपण इथे युवक भारत कंपनीच्या प्रत्येक शेअरच्या मागे तो 100 रुपये प्रमाणे तो काय कॅश पे करताय. तर इथे बघतो आपण की युवक भारत कंपनी लिमिटेडचं टोटल नंबर ऑफ शेअर्स आहे 6000 रुपीज, सॉरी 6000 शेअर्स आहेत आणि पर शेअर्स तो 100 रुपये प्रमाणे काय करताय तो पे करून राहिला आहे. त्यामुळे कारण की बघतो आपण इथे कॅश तो 2 टाइम्स तो काय करता कॅश पेमेंट करताय. एक आहे तो शेअरच्या स्वरूपात बघतो आपण की पर शेअर्स प्रमाणे आणि दुसरा पर डिबेंचर्स प्रमाणे. त्यामुळे आपण त्याचा सविस्तर असा उल्लेख करूया. कॅश पेमेंट कुणाला तो कॅश पेमेंट करताय तो शेअर होल्डर्सला, कारण की शेअर्स किती प्रमाणे पर शेअर्स तो म्हटलाय 100 रुपये प्रमाणे असं जेवढ्या का टोटल नंबर ऑफ शेअर्स असतील तेवढा तो काय करेल तो तेवढे अमाऊंट तो पे करेल. तर तो कोणाला पे करताय युवक भारत कंपनी लिमिटेडच्या शेअर होल्डर्सला. त्यामुळे आपण त्याला नाव देऊया शेअर होल्डर्स ऑफ युवक भारत कंपनी लिमिटेड. शेअर होल्डर्स ऑफ युवक भारत कंपनी लिमिटेड पर शेअर्स 100 रुपीज प्रमाणे. त्यामुळे टोटल नंबर ऑफ शेअर्स आहेत त्याचे 6000 इंटू ₹100 प्रमाणे असं आपण अमाऊंट जर काढलं, अमाऊंट मिळेल तुम्हाला 6 लाख रुपीज. 6000 रुपये तो कॅश पेमेंट करेल. त्यानंतर दुसरी जी कंडिशन दिली होती आपल्याला पर डेबेंचर्स 600 रुपये म्हणून तो कॅश पे करताय. तर बघतो आपण की विक्रेता कंपनीचे टोटल डेबेंचर्स किती आहेत. तर बघतो आपण उदाहरणामध्ये आपल्याला दिलेल्या बॅलन्स शीट मध्ये 1300 टोटल डेबेंचर्स आहेत आणि पर डेबेंचर्स तो 600 प्रमाणे काय करताय तो पे करताय. त्यामुळे फॉर डेबेंचर होल्डर्स ऑफ युवक भारत कंपनी लिमिटेड, युवक भारत कंपनी लिमिटेड. बघतो आपण इथे की टोटल त्याचे डेबेंचर्स आहेत 1300 इंटू पर डेबेंचर्स किती प्रमाणे तो कॅश पे करताय. पर डेबेंचर्स आहे 600 रुपीज प्रमाणे. असं जर आपण 1300 इंटू 600 रुपीज आपण केलं तर आपल्याला नंबर ऑफ रुपीज टोटल रुपीज मिळेल आपल्याला. तेवढं अमाऊंट तो काय करेल कॅश पे करेल. तर त्याचं गुणाकार केलं तर आपल्याला मिळतो 7,80,000. 7,80,000. बघतो या ठिकाणी आपण कॅश पेमेंट तो करून राहिलेला आहे. पर शेअर्स 100 रुपीज प्रमाणे असं टोटल शेअर्स होता 6000. असं शेअर होल्डर्सला तो काय करेल 6 लाख रुपीजचा तो 6 लाख रुपीज तो कॅश पे करताय. त्यानंतर डेबेंचर होल्डर्सला पर डेबेंचर 600 रुपीज प्रमाणे असं टोटल डेबेंचर दिलेला 1300 असं टोटल 7,80,000 रुपीज तो डेबेंचर होल्डर्सला काय करतो तो कॅश पे करताय. त्यानंतर तिसरी जी कंडिशन दिली होती आपल्याला थ्री शेअर्स ऑफ ₹100 each at the market price of ₹160 per shares in exchange of 1 share in युवक भारत कंपनी लिमिटेड. का करून राहिला शेअर्स तो एक्सचेंज करून राहिलेला आहे. कसं तर युवक भारत कंपनी लिमिटेडच्या एक शेअरच्या मागे त्याला तो किती देऊन राहिलेला 3 शेअर्स. ठीक आहे. त्यामुळे आपण त्याचं कॅल्क्युलेशन करूया. नंबर 2 शेअर होल्डर्स ऑफ युवक भारत कंपनी लिमिटेड, शेअर होल्डर्स ऑफ युवक भारत कंपनी
लिमिटेड are to get three shares in Navbharat Company Limited for every share of for every share of rupees 100 each, rupees 100 each at a market price at a market price किती दिलेलं आहे आपल्याला market price of rupees 160 of rupees 160 each युवक भारत कंपनी लिमिटेड युवक भारत कंपनी लिमिटेड हॅज किती आहे त्या कंपनीचे शेअर्स बॅलन्स शीट मध्ये बघतो आपण ते आपल्याला दिलेलं आहे त्याचे टोटल शेअर्स आहेत 6000 शेअर्स shareholders of युवक भारत कंपनी लिमिटेड will get किती मिळतील त्याला की बघतो आपण की एक शेअरच्या मागे तो 3 शेअर्स इश्यू करत आहे त्यामुळे टोटल नंबर ऑफ शेअर्स त्याची किती आहे 6000 त्यामुळे 6000 गुणिला 3 असं त्याला किती मिळतील 18000 शेअर्स आणि बघतो आपण की पर शेअर्स किती प्रमाण म्हटलं त्यांनी रुपीज 160 18000 आपण त्याचं एक्सप्लेन करूया 6000 into 3 असं तुमचं किती 18000 शेअर्स त्याला मिळत आहे आणि शेअर्स ऑफ रुपीज किती प्रमाणे 160 इच तर बघतो आपण इथे की विक्रेता कंपनीच्या एक शेअरच्या मागे क्रेता कंपनी त्याला किती 3 शेअर्स देत आहे बघतो आपण किती 3 शेअर तो देऊन राहिला आहे पर शेअर्स किती त्याचे 100 रुपीज प्रमाणे आहे परंतु त्याचं मार्केट प्राइस बघतो आपण आज किती आहे 160 त्यामुळे तो 160 प्रमाणे तो काय करेल तो इश्यू करेल मग बघतो आपण की टोटल नंबर ऑफ शेअर्स तो किती इश्यू करेल तर एक शेअरच्या मागे तो 3 शेअर्स देऊन राहिलेला आहे त्यामुळे विक्रेता कंपनीचे आपण शेअर्स बघतो 6000 शेअर्स तुम्हाला दिलेले आहेत त्यामुळे 6000 गुणिला 3 आपण करू असं टोटल तो 18000 शेअर्स का करेल तो इश्यू करेल आणि पर शेअर्स किती प्रमाणे 160 प्रमाणे त्यामुळे आपण अमाऊंट काढू शकतो 18000 शेअर्स गुणिला रुपीज 160 असं टोटल अमाऊंट जर आपण गुणाकार केला त्याचं तर आपल्याला मिळतो 28,80,000 असं रुपीज 28,80,000 रुपीजचं तो काय करताय शेअर्स इश्यू करून राहिला आहे त्याचं आपण टोटल पेमेंट बघूया की टोटल त्यांनी पेमेंट किती केलेलं आहे बघतो आपण इथे की पर शेअर्स 100 रुपीज प्रमाणे असं शेअर होल्डर्सला तो 6 लाख रुपीज त्यांनी पे केलेला आहे त्यानंतर पर डिबेंचर्स 600 प्रमाणे
असं टोटल डिबेंचर होल्डर्सला किती 7,80,000 रुपीज त्यांनी कॅशच्या स्वरूपात पे केलेलं आहे. आणि त्यानंतर बघतो आपण इथे की 28,80,000 रुपीजचं शेअर्स त्यांनी काय केलं पे केलेलं आहे. त्यामुळे टोटल त्याचं पेमेंट जे असेल 6 लाख प्लस 7,80,000 प्लस 28,80,000 असं टोटल रुपीज 42,60,000 एवढी अमाऊंट त्यांनी काय केलं आहे पे केलेला आहे. त्याला आपण म्हणू पीसी. म्हणजे तो क्रय किती देऊन राहिलेला आहे 42,60,000. मग आपण विचार करतो की याआधी आपण का नेट असेट्स काढलेलं होतं आहे की नाही. नेट असेट होतं त्याचं 45 लाख रुपीज आणि याचं पीसी जे बघतो आपण परचेस कन्स्ट्रक्शन किती आहे 42,60,000. त्यामुळे बघतो आपण किती आपल्याला गुडविल मिळतो की कॅपिटल रिझर्व्ह मिळतो. तर विचार करतो आपण की नेट असेट त्याचं किती आहे आणि पीसी किती आहे. तर ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला कळतो की नेट असेटपेक्षा त्याचं पीसी जे आहे ही कमी आहे. कारण बघतो आपण की त्याचा नेट असेट आपल्याला दिला आहे की 45 लाख रुपीज आणि त्याचे पीसी जे आहे 42,60,000 म्हणजे नेट असेटपेक्षा त्याचे पीसी कमी आहे. त्यामुळे आपल्याला इथे मिळतो कॅपिटल रिझर्व्ह. आणि हे कसं काढतो आपण नेट असेट्स मायनस पीसी. कारण की नेट असेटपेक्षा पीसी त्याची कमी आहे. त्यामुळे आपण $45 लाख मायनस 42,60,000 मायनस केलं तर आपल्याला मिळेल किती मिळतो 2,40,000 एवढं आपल्याला काय मिळेल कॅपिटल रिझर्व्ह.